आणि म्हणून पुण्यातल्या या आंदोलनाकडे सर्वांनी राज्याचं लक्ष आहे. विशेषतः इथं मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, प्रिंट मीडियाचे जे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत त्यांना मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय, आपण या लोकशाहीमध्ये कामगार संघटनांची अनेक आंदोलनं पाहिलेली असतील, पण हे कर्मचाऱ्यांचं एक आगळं वेगळं आंदोलन आहे. हे आंदोलन कुठल्या पगारवाढीसाठी नाही. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या पुण्यामधून बहुजन गोरगरीब वंचितांच्या कुटुंबामध्ये शिक्षणाचा दिवा पेटवण्याचा प्रयत्न केला. आज त्या भूमीतल्या शिक्षकांना आम्हाला शिकवू द्या म्हणून या ठिकाणी मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. आज राज्यातल्या तर शिक्षण तज्ञांची आपण जर मतं घेतली तर अत्यंत धास्ती बसावी अशा स्वरूपाचं मित्रांनो वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. संबंध राज्यातल्या शिक्षक दहशतीच्या वातावरणामध्ये आहे. संबंध राज्यामध्ये शिक्षकांची मानसिक अवस्था प्रचंड गोंधळलेली आहे आणि याचा थेट परिणाम मित्रांनो गुणवत्तेवरती होत आहे. पाठीमागच्या 2 वर्षामध्ये अनेकदा अर्ज विनंत्या करून देखील या अशैक्षणिक कामामधून शिक्षकांची मुक्तता होत नाही. अनेक प्रकारची संकट या शिक्षकांच्या वरती लादली जात आहेत. मित्रांनो, हे सगळं होत असताना किमान शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांच्याकडून तरी दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांच्या पाठीशी राहण्याची अपेक्षा होती. पण मित्रांनो, पदरी काय आलं? अगदी कालच्या दीपावलीच्या सुट्टीमधलं उदाहरण घ्या. नव्याने जे शिक्षण सेवक म्हणून नोकरीला लागले 10-10, 15-15 वर्ष तुम्ही भरत्या केलेल्या नाहीत आणि एवढ्या उशिरा भरती केल्याच्या नंतर त्या नवीन शिक्षण सेवकांचं प्रशिक्षण आयोजित केलं. खेद वाटतो मित्रांनो, या उरफाट्या कायद्याच्या अधिकाऱ्यांची कीव येते की दीपावलीच्या सुट्टीमध्ये भाऊबीजेचा सण झाला, बहिणीने ओवाळलं की तो भाऊ आणि ती बहीण पिशवी भरून 100, 200, 500 किलोमीटरच्या अंतरावरती हे ट्रेनिंग करायला निघाला. अरे शिक्षण हा सुद्धा माणूस आहे. किमान माणूस म्हणून जगण्याचा हक्क तरी आम्हाला द्या. मित्रांनो, पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल 10, 20, 30 हा नवीन सुधारित आश्वासित प्रगती वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही 10, 20, 30 वेतन श्रेणी देता, पण ही पिढी घडवणारा, राष्ट्र निर्माण करणारे शिक्षक म्हणता आणि त्यांना त्या वेतनापासून वंचित ठेवता. पण वंचित ठेवता ते ठेवता तुम्ही किमान 20 वर्षानंतरच्या निवड श्रेणी आणि 12 वर्षानंतरची वरिष्ठ वेतन श्रेणी जी पूर्वीच्या GR मध्ये आहे तिच्या बाबतीमध्ये प्रशिक्षण आयोजित केलं. मित्रांनो, या राक्षसी प्रवृत्तीच्या या प्रशासनाचं मित्रांनो खरोखर प्रचंड संताप आहे. ते प्रशिक्षण घेत असताना तुम्ही पाहिलं असेल जणू हे शिक्षकांचं प्रशिक्षण नाही तर हे कुठल्या दहशतवादी आहेत, आतंकवादी आहेत, या पद्धतीने दर तासाला हजेरी घेण्याचा प्रकार झाला. प्रचंड दहशतीच्या वातावरणामध्ये हे प्रशिक्षण घेतलं गेलं. याच्यामधून मित्रांनो रत्नागिरीच्या निवळीमध्ये महिलांची जी बस काही जात असताना प्रचंड मोठा अपघात झाला. प्रत्येक ठिकाणी दहशत निर्माण करून नेमकं यांना साधायचे काय असा प्रश्न मित्रांनो तयार होतो. या ठिकाणी शिक्षण सेवकांच्या बाबतीमध्ये आज अमानवी पद्धतीनं मोलमजुरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेक्षाही त्यांना कमी मानधन केलं जात आहे. पण हे सगळं करत असताना मित्रांनो या पंचमान्यतेच्या विषयावरती हा जो घाट घातला गेलेला आहे, विशेषतः ही संच मान्यता नुसती एका बाजूला नाही तर या संच मान्यतेमध्ये 10 पटाच्या आतमध्ये एक शिक्षक. मित्रांनो, हे एवढ्यावरती थांबत नाही, त्यांचे प्रयोग करण्याचे काम चालू आहे. जसं आपण पूर्वीच्या काळी हवेचा अंदाज घेण्यासाठी पतंग आकाशात सोडले जायचे, त्या पद्धतीनं मित्रांनो आज 10 पटाच्या आतमध्ये एक शिक्षक आहे. जर आपण शांत बसलो तर उद्याच्या काळामध्ये 20 पटाच्या आतमध्ये सुद्धा एकच शिक्षक ठेवला जाईल. पण एवढं करून थांबत नाहीत. मधल्या त्रिभाषा सूत्राच्या वेळेला मुंबईमधल्या ज्येष्ठ पत्रकारांचे मला फोन आले. त्यांना रिपोर्ट शिक्षण विभागाने सादर केला की राज्यातल्या 8,000 शाळांची गुणवत्ता ढासळली, पटसंख्या कमी झाली. मित्रांनो, आपल्याच विभागानं आपलं असं प्रदर्शन मांडावं. मी त्यांना खुलासा केला. मुळातच ह्या ज्या शाळा आहेत त्या ऑपरेशन ब्लॅकबोर्ड योजनेमधल्या आहेत, वस्ती शाळा योजनेमधल्या आहेत.
जळपुसापासून लांब डोंगर दऱ्यात वाडीपाड्यावरती असणाऱ्या या शाळा आहेत. तिथली लोकसंख्या मुळात कमी आहे, त्यामुळे हा पट कमी आहे. हा पट वर्षानुवर्ष कमी आहे. यामध्ये या वर्षभरामध्ये 4-6 महिन्यामध्ये गुणवत्तेवर परिणाम झालेला हा विषय नाही. तुम्ही समजून घ्या नेमकं काय चाललेलं आहे. प्रथमसारखी संस्था पुढे केली जाते. प्रथमसारख्या संस्थेला कुठेही सर्वेक्षण नसताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा दर्जा घसरलेला आहे. अशा स्वरूपाचं मित्रांनो मीडिया समोर चित्र निर्माण केलं जातं. आणि हे सगळं करत असताना एका बाजूला आपल्याला हे लादलं जातं आणि दुसऱ्या बाजूला त्यांना ट्रेन इंडिकेटर्स नाहीत, त्यांना भौतिक सुविधांची अट नाही, त्यांना टीईटी पात्र शिक्षकांची अट नाही. हो, इंग्लिश मिडियम शाळामधल्या तेही आपले मित्रांनो बांधव आहेत, पण तिथल्या शिक्षकांना किंवा तिथल्या यंत्रणेमध्ये या सगळे अटी, या सगळे शर्ती मित्रांनो लादल्या जात आहेत का? अहो, तुमचा स्वतःचा साखर कारखाना तुम्हाला चालवायचा असेल तर त्या कारखान्यावरती परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही अट घालता की 30 किलोमीटरच्या आतमधला ऊस गोळा करायचा नाही, 30 किलोमीटरच्या आतमध्ये एक नवा कारखाना करायचा नाही. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कॅम्पसच्या शेजारी सुद्धा तुम्ही कुठल्या सुविधा नसताना खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मित्रांनो परवानगी देता. हा सगळा मित्रांनो हा खाजगीकरणाचा विचारपूर्वक सुरू असलेला हा प्लॅन आहे. मी पाठीमागच्या आमच्या कोल्हापूरच्या महामंडळामध्ये सांगितलं, ज्या वेळेला 5-7 वर्षापूर्वी शिक्षण तज्ञ ओरडत होते की शिक्षण खाजगीकरणाच्या दिशेने निघाले, त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला आम्हाला खरं वाटलं नाही. एक गोष्ट गांभीर्याने बघा, या राज्यकर्त्यांची जी पद्धत आहे अतिशय स्लो पॉइझनिंगने हे काम चालू आहे. ज्या वेळेला 15-20 वर्षापूर्वी 2000 साली एखादा टोल नाका होता, त्यावेळेला त्या भागापुरतं आंदोलन मर्यादित होतं. आज तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्रातले सगळे रस्ते टोलचे केलेले. तुम्ही आम्ही सुद्धा पदरचे पैसे घालून त्या टोलवरून जातो आणि म्हणतो की किती चांगला रस्ता आहे. आज आपली अर्ध्याहून अधिक मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शासनानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बदनाम करून अर्ध्यापेक्षा जास्त मुलं आधीच पोहोच केलेली आहे. समूहशाळेसारखा प्रकार 10 पटाच्या आतमध्ये एक शिक्षक देणं किंवा संच मान्यतेमध्ये आता कमी केलेली पदं पुन्हा नव्याने पट वाढवून सुद्धा तुम्हाला ती पदं मित्रांनो मिळत नाही. आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही एवढं सगळं पेमीच्या डेटापासून सांगताय, मग तुम्ही काय करताय? मित्रांनो, या संच मान्यतेच्या विरोधामध्ये आपण सगळ्या संघटना मिळून या ठिकाणी सामूहिक मोर्चे काढले, अर्ज विनंत्या निवेदनं दिली. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण 5-5, 10-10 कॉलमच्या बातम्या लावल्या. विधिमंडळामध्ये अनेक शिक्षणप्रेमी लोकप्रतिनिधीला आपण विषय घ्यायला लावले, तरी मित्रांनो त्याच्यावरती निर्णय झाला नाही. अत्यंत विचारपूर्वक या ठिकाणी सुरू असलेलं हे नियोजन आहे. शेवटी आपल्याला उच्च न्यायालयाचा दाद मागावी लागली. उच्च न्यायालयामध्ये मित्रांनो सलग 11 सुनावण्या झाल्या. कोर्टाने अत्यंत विषयाचं गांभीर्य समजून घेऊन या ठिकाणी 11 सुनावण्या पूर्ण केल्या. पण दुर्दैवाने मित्रांनो त्या सुनावण्या झाला तो निकाल राखून ठेवला गेला. निकाल का राखून ठेवला गेला, नेमकी काय संवेदनशील परिस्थिती मित्रांनो होती ते आज सांगता येत नाही. आणि बदल्या झाल्याच्या नंतर तो निकाल डिस्प्ले झाला. दुर्दैव असा आहे की हा निकाल तुम्हाला आम्हाला कुणालाही मान्य नाही. त्या निकालामध्ये एकही गोरगरीब बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी मित्रांनो या ठिकाणी मागणी करायची दिसली नाही. त्या सगळ्याच्या मित्रांनो पुढे जात असताना नव्यानं 1 सप्टेंबर 2025 रोजी एक निकाल आला. हा निकाल आला की देशातल्या सगळ्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा द्या. विशेषतः सगळ्या संघटनांच्या आपल्या सगळ्या सभासद बंधू भगिनींना मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की बाबांनो, हा विषय अजून तरी गांभीर्याने घ्या. आपण विषय गांभीर्याने घेतले नाहीत, त्याचा परिणाम मित्रांनो असा झाला की पूर्वीच्या काळामधली आपली जी वेतनाची पद्धत बंद होऊन शिक्षण सेवक योजना लागली. आपण सगळ्यांनी गांभीर्य घेतलं नाही. आपली पेन्शन बंद झाली, आपलं बोनस बंद झाला. आपल्या आता पदवीधर शिक्षकांचं 100% पदवीधर शिक्षकांचं वेतन सुद्धा या ठिकाणी बंद झालेलं आहे. आणि उद्याच्या काळामध्ये ही संच मान्यता जर अशीच चालू राहिली तर सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या या बहुजन गोरगरीब मुलांच्या शिक्षण धोक्यामध्ये येणार तर आहेतच. पण या टीईटीच्या प्रश्नावरती जर आपण गांभीर्याने काम नाही केलं, टीईटीचा निकाल 4-5
टक्के तुम्ही जाताय. मी म्हणतो निकाल 10% झाला, 20% झाला, 50% झाला. 2 वर्षामध्ये 75% शिक्षक तुम्ही उत्तीर्ण व्हाल. पण वयाअभावी आरोग्याअभावी जे 20-25% शिक्षक राहतील त्यांचं काय करायचं. म्हणून खूप तुम्ही सगळ्यांनी गांभीर्याने ह्या विषयाकडे बघण्याची गरज आहे. उद्याच्या काळामध्ये CTETची परीक्षा पुढच्या 2 महिन्यामध्ये येईल. 2-3 परीक्षांमध्ये जर आपली पास होणाऱ्यांची संख्या जर 25-30% गेली तर ते बदल्यामध्ये झालं थोडा आणि थोडा. आपल्यामध्ये TET वाला एक ग्रुप, TET नसलेला एक ग्रुप, त्यांच्या मार्फत त्यांना पुढे केलं जाईल. आणि मग TET वाला म्हणेल मला मुख्याध्यापक द्या, केंद्र प्रमुख द्या. त्यांना दिलं पाहिजे ते निश्चितपणे बुद्धिमान आहे, तो विषय नाही. पण आपल्यामध्ये मतभेद निर्माण करून पुन्हा एकदा 30 वर्षानंतर जे कर्मचारी घरी घालवता येत नाही जुना प्रयत्न आहे. मग आता तुम्ही अपात्र आहात, तुम्हाला बदनाम करून घरी घालवण्याचा प्रयोग मित्रांनो होणार नाही. यासाठी हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मगाशी कोणीतरी म्हणलं, विशेषतः संघटना प्रतिनिधीला सुद्धा माझं एक आव्हान आहे. एका संघटनेत तुम्ही मोर्चाला येऊ नका असं एक आव्हान केलं. मित्रांनो त्यांचं कसं आहे माहितीये का, शेजाऱ्याचं घर जळू द्या पण माझं वांग भाजू द्या. अरे 50-100 माणसं तुमची जुळवण्याची पोत नाही आणि ह्याच्या पुढे जाऊन काही शिष्टाचार असतात. आम्ही ज्या वेळेला आंदोलन करायचा निर्णय घेतला, नंदकुमार होळकर सरांशी पहिला संपर्क केला. अरे संघटन समिती काँग्रेस आणि भाजप आज आम्ही एकत्र आहे ना. त्यानंतर आम्ही नंदकुमार सागर सरांची, खांडेकर सरांशी संपर्क केला. त्यांच्या ते म्हणले कुठं आमच्या संघाच्या कार्यालयामध्ये तिथं नाही, तुमच्या कार्यालयामध्ये आणलं. त्या माध्यमिक संघटनांना विश्वासात घेतलं आणि संस्था चालकांना विश्वासात घेतलं. आज इथे संस्था चालकांचे सुद्धा प्रतिनिधी आहे. संस्था चालक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांना विश्वासात घेऊन प्राथमिक मधल्या सगळ्या संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना असेल, आपल्या वस्ती शाळा बांधवांची शिक्षक भारती असेल, मागासवर्गीय शिक्षक संघटना असेल, नगरपालिका शिक्षक संघ असेल, सगळ्यांची नाव एखादं नाव राहील. पण या सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो उद्याच्या काळामध्ये हे सगळे काही करत असताना आपण सगळ्यांनी अत्यंत ठामपणाने पुढे जाण्याची गरज आहे. विशेषतः ऑनलाईनच्या कामाच्या बाबतीमध्ये शिक्षक प्रचंड त्रस्त झालेला आहे. अहो या ऑनलाईनच्या कामामुळे शिक्षण क्षेत्र हा मौत का कुवा झालाय, मौत का कुवा. तुम्ही जर पाहिलं असेल तर या ऑनलाईन कामामुळे अनेकांनी, एका BLO ने परवा आत्महत्या केली. ऑनलाईन कामाच्या अतिरेकामुळे अनेकांना हृदयविकार झाले, अनेकांनी नोकऱ्या सोडल्या, डायबिटीस झाले, अनेक प्रकारचे आजार झाले. मित्रांनो हे सगळं प्रचंड सहनशक्तीच्या पलीकडे आहे. पण या विषयावरती काही धोरणात्मक निर्णय घेत असताना आपल्या सगळ्यांची सुद्धा जागृती होण्याची गरज आहे. समर्थांनी नेहमी मित्रांनो एक उपदेश शिवछत्रपती शंभू महाराजांना केला होता. शंभू महाराजांना एक उपदेश केला होता की अखंड सावधान असावे. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक निर्णय घेण्यापूर्वी एक 5 मिनिटांमध्ये साहेब, विशेषतः जिल्हाधिकारी साहेबांनी, पोलीस प्रशासनाचं मी मनपूर्वक आभार मानतो. वेळही संपलेली आहे, आम्ही थोडक्यामध्ये संपवतोय, पण काही निर्णय आम्हाला घ्यायचे आहे. मित्रांनो काही निर्णय घेत असताना विशेषतः तुम्हाला आठवत असेल BLO कामांच्या बाबतीमध्ये आपण पुणे जिल्ह्यापुरता न्यायालयामधून स्टे घेतला. आज देखील तो स्टे आजही कायम आहे, तरी देखील लोक काम करतायत. म्हणून उद्या एखादा निर्णय आपण घेतल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांची जी साथ आहे ती खंबीरपणे असण्याची गरज आहे. तुम्ही सगळेजण काय आपण निर्णय घेतला, तुम्ही साथ द्याल का? मित्रांनो आज सकाळी शिक्षक समितीचे राज्याचे अध्यक्ष कोंबे साहेब, शिवाजीराव खांडेकर, नंदकुमार सागर, राज्य मुख्याध्यापक संघाचे ते महामंडळाचे राज्याचे सचिव आहेत, काटोळे सर समन्वय समितीचे नेते आहेत, आदरणीय संभाजीराव थोरात तात्या, नितेश खांडेकर DCPS संघटनेचे सगळ्या प्रमुखांशी चर्चा केल्याच्या नंतर
आपण या ठिकाणी एक महत्वपूर्ण या ठिकाणी निर्णय घेत आहोत. संचालक कार्यालयानं शिक्षकांच्या हिताचं आंदोलन असताना अत्यंत घाईघाईनं अमानवी पद्धतीनं वेतन कपातीचा तो निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध केला आणि शिक्षकांच्या वरती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, शिक्षकांकडून सुद्धा करारा जबाब केला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी असा एक निर्णय सगळ्या संघटनांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर करतोय. यापुढे एवढे सोडून कोणत्याही स्वरूपाची अशैक्षणिक ऑनलाईन लिंक भरायची कोणत्याही स्वरूपाचं अशैक्षणिक आणि ऑनलाईन काम करायचं मित्रांनो, वेळ झालेला आहे. खूप बाकी विषय आहेत, पण आता पुढच्या सभेमध्ये आपण बोलू. एवढ्या आंदोलनाने महत्वाचा विषय, प्रशासनानं जे बेकायदेशीर व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केलेले आहेत आणि तुमचं उत्पादन करतो व्हॉट्सअप ग्रुप नसले म्हणजे अधिकारी आपल्या शाळा असं काही नसतं, त्यांना उलट येऊ